कुठे गेली सुनबाई काय माहिती, रोजच झालंय तिचं, घरात सगळे काम तशी टाकते आणि जाते. अर्पिता इकडे थांब, कुठे काय? गेली होतीस तू? बाहेर गेले होते मैत्रिणीकडं. अगं तुला काय वाटतंय का, जसं लग्न झालंय तसं मी म्हणलं आज सुधरण उद्या सुधरण ना. मी म्हणलं नवीन लग्न झालंय, नवीन नवरी आहे, जरा नवीन घरामध्ये रमायला गमायला. काय झालं? अगं मी काय म्हणते ऐक ना, डायरेक्ट तू असं बोलती की बस नाही का, मला काय सासू आहे अगं तुझी, काय माझ्या बोलण्याला काय सकाळ सकाळ ते सांगा. झालंय म्हणजे तू न सांगता कुठं जात असतीस रोज? गेले मैत्रिणीला भेटा वाटलं म्हणून. अगं मग रोज जायचं, मैत्रिणीला बोलवायचं कधी घरी भेटायला का? उठ का सूट घ्यायचं थोबाड निघायचं बाहेर. हा अगं घरामध्ये सासू आहे, नवरा आहे, घरातली काम आहे. मी घरातली कामं बघू का बाहेरची कामं बघू, सांग बरं तू. मी काय काम करायला नाही आले इथं. काय माझ्या बापाने हुंडा काय काम करण्यासाठी नाही दिला. अगं मान्य आहे तुमचं, काय ते लव्ह मॅरेज आहे, मी तुला नकार दिलाय का? म्हणलं बाबा तुला आवडती पोरगी, ठीक आहे चालते. माझ्या आवडीची पोरगी होती, माझ्या भावाची पोरगी मी पसंत केली होती त्याला, तिला मी नकार दिला. मी त्याच्या संग दुश्मनी घेतली, त्याचं माझं आता वैर झाले, ते माझं तोंड बघत नाही. कुणासाठी? तुझ्यासाठी. लव्ह मॅरेज केलंय तरी पण पैसे दिलेत तुम्हाला, कळलं? मी बोल ऐकून घ्यायला मोकळी नाही. मी काय म्हणते, कामांसाठी नाही पैसे दिले मी. अगं हो ते नाही म्हणत आता, तू नवलाच तूच दिलंस का हुंडा? आणि बापाने दिलाय तर तुझ्यासाठी दिलाय, तुझ्या सुखासाठी दिलाय, मला दिलाय का? हा मी मरणाचं काम करते अगं घरामध्ये, पण माझं कंबरड मोडले घरातले काम करून. हा हे हाताला बघ कसे त्या साबणाने कसं झाले बघ माझा हात. हा पायाला नुजी खाज येते, मरणाचे कपडे पडते धुवायला. तू 100 वेळा बाहेर जाते फिरायला, रोज दिवसातून 2-2 4-4 ड्रेस तर तुझे असते धुवायला. तुला लाज वाटत नाही होय ग? आपले कपडे सासू धुती, थोडं तरी मनाला वाटू दे ना. अगं तुझ्या आईसारखी आहे मी. नाही वाटत मला काही, मी काम करायला आलेली नाहीये इथं, कळलं? मग कशाला आली काम करायला? पैसे देऊन विकतच घेतलाय तुमचा मुलगा मी, कळलं ना? तर काम करण्यासाठी नाही घेतला. अगं तू काय बोलते अर्पिता, अगं तुझ्या तोंडाला काय हाडबीड? हा अगं जरा नीट सुधरून बोला माणसानी. देवानी जमणार नाही काम बिगम करायला. अगं थोडं फार आलेली नाही. अगं घरातली लक्ष्मी तू, सून आहे या घरची. अगं घरामध्ये जरा हात फिरला की लक्ष्मी फिरत असते. अगं शेजार पाजारी मला हात, तुमचा हात फिरला तर अगं मी फिरले ना आता. अगं अर्पिता तू काय बोलती, काय कळतंय का तुला? नको डोकं खवा माझं, तुला एकदा सांगितलंय ना मी करणार नाहीये. अगं तू काय बोलती, तुला कळतंय का अर्पिता? म्हातारी म्हणायला लागली तुम्हाला? आता तरुण जवानी म्हणते तुला. मी सांगितलं ना मला जमणार नाही, मी घरातली कामं करणार नाही, विषय संपला. हे बघ अर्पिता, तुला काम करायची नसेल तर नको करू, पण मला अरे तुला बोलायचं नाही बरं का, सांगून ठेवते. हे घर माझं आहे. अर्पिता काय चाललंय काय तुझं? मग सांगून ठेवायचं, मी काय काम करायला आलेली नाहीये, कळलं ना? आईला काय ढकलून दिलं? बघ अरे बघ माझ्यासोबत मोठ्या आवाजात बोलून मला अजिबात सण होतं, मी आताच सांगते. अरे मस्त ठीक आहे, मान्य आहे मला, पण तू तिला हे का करीत तशी? तू ढकलून का दिलं? पण मी आता बघितलं पण त्यांना आधी नीट सांगायचं बोलायला. अरे पण तुझी सासू येईल का, तुझ्या आईसारखी जरा नीट बोलायचं, मग समजून सांगताय ना का? आणि आई तुला मी समजून सांगतेत नाही तिला. मी तिला समजूनच सांगत होते, अगं घरात बसत जा, लोक नावं ठेवते सारखं बाहेर बाहेर. म्हणली मी नवरा विकत घेतलाय, हुंडा नाही दिला बाई माझ्या बापाने. आता ही बोलण्याची पद्धत आहे का सोमा? तू सांग बरं. हा अरे तुला बाहेर तरी जायची काय गरज आहे? मी आधीच सांगितलं होतं मला घरातली कामं करायला जमणार नाही. मग खायला नाही का जमणार? खायला लागतं म्हणजे बरं गोड गोड चाललं होतं, हा ठीक आहे नाही केलं तरी चालेल, मी आहे ना हे आहे ना. आता काय हे होतंय? अरे खायला तर लागतंय ना, मग तिथं कोणतरी करायला पाहिजे ना त्याला. त्याला पण दुसरीच आणून द्यायचं. घरातली कामं सुनानी नाही करायची तर कुणी करायची सांग बरं? तुला बाहेरची थोडी सांग, घरातली कामं तर केलीच पाहिजे ना तू. मी मग कधी माझ्या बापाच्या इकडे घरातली कामं केलेली नाही, त्यामुळे मला जमत नाही आणि मी करणार पण नाही, मी आधीच सांगितलं होतं. अरे अर्पिता थोडीफार काम केली आणि कुठं माणूस उगाळते? तुझा तर नाही मुळमुळ बोललाच आहे. तिला जरा हे कर ना, तुला काय कळतं का नाही का? सारखं त्याला बिया करायला लागलं. तुला ना खरं करायचं नाही बरं का? मी सांगतो आता मी ना तुला सांगून ठेवते, तुला सांगून ठेवते. नाही तर मी ना तिला सोडणार नाही. हा अरे तुम्ही भांडतात का काय? एवढं म्हणतात मला काय कळणार का? तू ना तू आली असेल तुझ्या बापाची इथून बरं का, कळलं ना? हा केस पकडायचे नाही म्हणजे हा तू सांगून ठेवते. माझी केस पकडायची नाही, कळलं? आता मध्ये माझ्या बापाने माझ्या हात उठवलाय. उठ. अगं लाज वाटते का तुला? नवऱ्याला ढकलून देते तू अशी कशी आहेस काय माहिती? काय नाही जर प्रेम होतं तुझं? हा पाच गाड्या आई तुमचं लय होते गाड्या, तुमच्या दोघींच्या नारात मीच शिवायला लागलं. काय वाटतं का? बघ ना त्याला लागलं तर हटे तिच्या तोंडावर जरा सर काय. अगं आई वर नाही लागत, खाली लागली. एकटी मग म्हणतो रे तू. माझ्या आईवर राहतो का ती? एवढी मोठी झाली काय? होय तुमचं काय आहे? तुमच्या दोघांच्या कारकासात मला आहे ना ऐकतलीच गेलं ही. मी आयुष्यातच काहीतरी करतो. अरे, तुम्हाला सोमा नाही, ऐक नाही, ना. तुमच्या दोघात ना दोघींमध्ये ना वाद कधीच मिटणार नाही. अरे ऐक काय की होईल माहिती माझं, का?
नाही आई हो घरातलं एखादं नसलं ना मग तुमची घरात जरा शांतता राहील. मला माफ करा मी काहीतरी करू काहीतरी तुझ्यामुळे होतंय. तुझ्यामुळे होतंय. तू कशाला काय सुखाचं संसार? माझा लेक आहे त्यो. मी हे केलंय. बावळटसारखं नुसतं हे करते, नुसतं हिंडायला जाते आणि माझ्या तर करते. हा लाज वाटते का? तुझ्यामुळे पोरगं गेलं माझं. म्हणजे पोराच्या सोन्यासारखं पोरगं होतं. पण वाटोळं करून ठेवलं तू त्याचं. संसाराचं तुम्ही वाटोळं केलं. तू केलंस. मी म्हणलं चांगली येईन माझ्या घरामध्ये एक लक्ष्मी येईन पण ही अशी महामाया म्हातारी आली झाली. रोज काय देशील आली घरामध्ये भन नुसतं तुझ्यामुळे नको नको झालं या घरामध्ये कुठं गेलं काय माहित माझं लेकरू काय माहिती. अरे शोभा! शोभा काय करतेय? अरे शोभा! काय करताय तुम्ही? काय करतोस रे? हा? लाज वाटत नाही का तुला? तुमच्यामुळे झालं सगळं. माझ्यामुळे काय झालं? तू वाद घातला नसेल कशाला एवढं झालं असतं तुम्ही गं? वाद घातला मी नाही. अरे सोमा अरे येडवाने का करतो रे बाळा हा? अरे तुमच्या दोघांची किती वाद आला हे करायचं सारखं अगं नको करू रे लेकरं. अगं समजून घे की तू अगं पोरी कशाला असं करते. तुम्ही तर एवढं टोकाचं घ्यायचं का निर्णय? तू आईला हाती तेव्हा पडतं का मग ऐक हा बाळा तू असं करू नको. जसं तुझा जीव आहे तसा आईवर नाही का माझा जीव. मी सगळे काम करण घरातली पण तू असं करू नको. काय करतोय श्यामा बाहेर का आलो तुमचं पण बाहेर काय केलं फाशी घेत होता आबा. सासू सुनाच्या भांडणात तो फाशी घेतल्या बाकी त्यांनी काय करायचं हा? होय रे? ए, सांगा त्याला. अरे आईला सांगावं बायकोला सांगावं. जा आई बाप ऐक ना बायकोचीच भांडणं लागल्या कोणाला सांगायचं अरे समजून? पण मी काय म्हणतो बायको ऐक सांगायचं का बायकोला तुझं आहे का नाही आईने सांगून नाही ऐकलं तर तो सांगितलं पाहिजे नाही. मी तुझ्याकडे कुठलीच तक्रार मला नाही सांग की करणार, तू पण असं बायको काय तुझी आहे ना आईने शेवटपर्यंत सांगायचं का तुला बरं आई तुला सांगणार सुनेने नाही ऐकलं कुणाला सांगणार. हिला पण लय सांगितलं आबा. अरे पण समजून घ्या ना पण ही गावाची टोकाची भूमिका परत येईल का. सॉरी चुकलं माझं. सोमा तू आईला का बोलते अशी मग सारखी. ऐक ना बाळा मला नाही कामाची सवय तुम्हाला माहिती आहे ना. मग शिक ना तू हळूहळू. ऐक ना एखादं येत नाही तर सासूला सांगायचं मला ती जमत नाही तुम्ही सांगा मग मी शिकल. अहो काय करत होता तुम्ही असं? तुम्हाला जर काय झालं असतं तर मी काय केलं असतं एकटीने? आणि तुम्हाला दोघीला किती रे समजून सांगावं. ज्याला समजून नाही सांगायचं टांगाय नाही म्हणजे मला उलट्यात घेतात प्रत्येक शब्दाला शब्दाकनी शब्द उलटा राहतो. सॉरी ना चुकलं माझं. तुम्हाला माहिती आहे मला नाही कामाची सवय पण मी करन सगळी कामं तरी सोमा पण. माझ्या अडचण होत असेल तर मी तुमच्यात राहणार नाही बाळा पण आज काही वाईट मनात आणू नको रे. तुझ्याशिवाय कोण आहे मला सांग बरं तुला बघूनच जगते मी. मला काय तुम्हाला मी तसं म्हणलं नाही तुम्ही भांडत जाऊ नका ना म्हणलं मग मला किती त्रास होत असं काय माहिती आहे का. दोघी कोण भांडायचं म्हणलं मी तरी काय करायचं. सॉरी आई माझं चुकलं. मला माफ कर मी करन इथून पुढे सगळी कामं घरातली. सांग तिथं ऐक आता काय करायचं दोघीला बी नीट सांग चल बाळा, असं काय आता करू नको आणि टोकाची भूमिका घेऊ नका. बस कुठं